नमस्कार, कसे आहात? आय होप तुम्ही खूप छान असाल. चला तर आपण आज एकदम साधी, सिंपल आणि मस्त असे स्वीट अशी रेसिपी तयार करणार आहोत. रेसिपीचं नाव आहे काजू कतली. सो त्यासाठी मी प्रथम 2 वाटी हे काजू घेतलेलं आहे. आता ह्याच प्रमाणानुसार 2 वाटी काजू घेतले की आपल्याला 1 वाटी साखर घ्यायची. सो मी 1 वाटी आता साखर घेत आहे. अशा पद्धतीनं हे 1 वाटी मी आता साखर घेत आहे. आता आपण 1 वाटी साखर घेतल्यानंतर ह्या 1 वाटी साखरेचा अर्धा हिस्सा म्हणजे अर्ध्यापेक्षा थोडंसं कमी आपल्याला आता हे पाणी घ्यायचं आहे. सो अर्धी वाटीला थोडंसं कमी आपण आता पाणी घेतलेलं आहे. हे प्रमाण फक्त साधं सिंपल आणि लक्षात राहण्यासारखं प्रमाण आहे. 2 वाटी काजू घेतले की त्याच्या अर्ध 1 वाटी साखर घ्यायचे आणि साखरेच्या अर्ध थोडंसं कमी आपल्याला पाणी घ्यायचं आहे. सो अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे. आपण आता हे काजू मिक्सरमधून पूड तयार करून घेणार आहोत. सो आपण आता मिक्सर लावून घेऊया. सो अशा पद्धतीनं आपल्याला आता ही बारीक पूड तयार करून घ्यायचे. तर हे आपण काढून घेऊया. अशा पद्धतीनं आपलं 2 वाटी काजूचं पूड तयार करून झालेले आहे. हे तुम्ही चाळून घेतलं तरी चालू शकता, नाही घेतलं तरी चालू शकता. तुम्हाला जसं आवडेल तशा पद्धतीनं तुम्ही करू शकता. थोडंसं चेक करायचं काजू वगैरे आपले सर्व बारीक झालेत का. आता गॅसवर आपण कढई ठेवलेली आहे गरम करायला. आता हे अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे. आपण अर्धी वाटीला थोडंसं कमी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण जे काय आपण 1 वाटी साखर घेतलेले ते पण ॲड करणार आहोत. आणि आता ही साखर पूर्ण आपल्याला विरघळून द्यायची. गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे. जोपर्यंत साखर विरघळत नाही तोपर्यंत पूर्ण असं हे हलवत राहायचं आहे आपल्याला. आता बऱ्यापैकी आपली साखर बघा पूर्ण विरघळलेली आहे. 5-1 मिनटं आपल्याला हे असं हलवून साखर पूर्ण विरघळून द्यायचे. आणि आता गॅस आपल्याला बारीक करायचे. आणि त्याच्यानंतर ही जे काय आपण काजूची पूड तयार केलेली आहे किंवा पावडर तयार केलेले ते आपण आता ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. आता हे आपल्याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे. बारीक गॅसवरच आपल्याला हे सर्व मिश्रण सर्व एकत्र हलवून घ्यायचं आहे. आता हे आपल्याला कंटिन्यू जवळजवळ 7 ते 10 मिनटं आपल्याला हे असं व्यवस्थित हलवूनच घ्यायचं आहे. जोपर्यंत हे कढईपासून मोकळं होत नाही तोपर्यंतच आपल्याला हे असं एकजीव करून असं हलवून घ्यायचं आहे. असं कंटिन्यू आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे. खूप साधे आणि सिंपल पद्धतीनं हे काजू कतली आहे. कधीही आपण पटके झट करू शकतो. एकदम छान असं एकजीव झालेलं आहे बघा आपलं. आता हे बारीक गॅसवरच आपल्याला असं 7 ते 10 मिनटं आपल्याला असंच हलवून घ्यायचं आहे. आता छानपैकी बघा मिश्रण आपलं व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे. 10-1 मिनटं मी बारीक गॅसवर असंच व्यवस्थित हलवून असं छानपैकी एकजीव केलेलं आहे. आणि आता कढईपासून पण बघा व्यवस्थित सुटलं जाते. आता अशा पद्धतीनं व्यवस्थित असं एकजीव झाला पाहिजे. आणि आता आपल्याला गॅस हा बंद करून टाकायचा आहे आणि हे थंड करायला ठेवायचं आहे थोडा वेळ. आता या ठिकाणी तुम्ही तेल लावा किंवा तूप लावा, तुम्हाला जे आवडेल ते लावू शकता तुम्ही. थोडंसं ताटाला आपल्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे. आणि आता हे थंड करत ठेवायचं आहे आपल्याला. अशा पद्धतीने ताटामध्ये आपल्याला हे सर्व आता काढून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला छानपैकी असं थंड करून घ्यायचं आहे.
थोडा वेळ आपण एक थंड करत ठेवूया. आता हे पूर्ण आपलं थंड झाल्यावर तर हे आपल्याला लाटून घ्यायचं आहे. आता आपण लाटून घेऊया. अशा पद्धतीने व्यवस्थित सर्व बाजूने सेम आपल्याला असं लाटून घ्यायचं आहे. थोडंसं असं बोटाने पण आपण व्यवस्थित केलं तरी चालू शकतं. आता मी सर्व बाजूने व्यवस्थित लाटून घेतलेलं आहे. आता हे आपण सुरीने काप काढूया. तुम्हाला पाहिजे त्या आकाराचे तुम्ही हे करू शकता, लहान मोठे. अशा पद्धतीनं कट करून घ्यायचे. अशा पद्धतीनं तुम्ही कट करू शकता. छानपैकी आपलं आता हे बाजूचे पीस तुम्हाला काढायचे असेल तर तुम्ही ते काढू शकता. अशा पद्धतीने मस्तपैकी आपले पीस पडलेले आहेत बघा. तर हे आपण काढून घेऊया. आता मग व्यवस्थित असे आपले पीस निघतात बघा. अगदी सुंदर. सो आपले काजू कतली एकदम खाण्यासाठी तयार झालेले आहे बघा. एकदम छान आणि सिंपल पद्धतीचे काजू कतली एकदम छान असे तयार झालेले आहे बघा. पीस पण किती सुंदर असे पडलेले आहेत आपले. एकदम सुंदर असे झालेले आहे. सो तुम्ही रेसिपी करून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.